नमस्कार, वेलकम टू शरयूज यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शिलाँग ट्रिपच्या चौथ्या दिवसाचा प्रवास पाहणार आहोत। या दिवशी आम्ही शिलाँग टू मावलिनॉन्ग आणि मावलिनॉन्ग टू डाउकी असा सुंदर प्रवास केला। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आम्ही रिवाई गावातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज पाहायला गेलो। हा लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे मेघालयातील निसर्गाचा एक अप्रतिम चमत्कार आहे। भारतीय रबराच्या झाडांच्या फिकस इलास्टिका मुळांना अनेक वर्षे वाढवून आणि विणून हे पूल तयार केले जातात। या पुलाचं आयुष्य जवळपास 500 ते 600 वर्ष असतं आणि आजही स्थानिक लोक त्यांचा वापर करतात। खरंच निसर्ग आणि मानवी कौशल्याचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो। त्यानंतर आम्ही बॅलन्सिंग रॉक पाहायला गेलो। त्यानंतर मावलिनॉन्ग गावाला भेट दिली। गॉड्स ओन गार्डन म्हणून प्रसिद्ध असलेलं मावलिनॉन्ग हे आशियातील आणि भारतातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं। डिस्कवर इंडिया मासिकाने 2003 मध्ये याला आशियातील आणि 2005 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ गावाचा मान दिला आहे। येथील ग्रामस्थ स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक आहेत आणि शहराच्या गोंगाटापासून दूर असलेलं हे गाव निसर्ग संवर्धनाचा एक आदर्श नमुना आहे। इथला परिसर इतका सुंदर आणि शांत होता की मी व्हिडिओ आणि फोटो काढण्यापेक्षा त्या सौंदर्याचा आनंद घेण्यातच रमून गेले। त्यामुळे इथले जास्त व्हिडिओ आणि फोटो काढता आले नाहीत। इथेच आम्हाला कोळ्यांचे खूप मोठं जाळंही पाहायला मिळालं। त्यानंतर आम्ही डाउकी कडे निघालो। सर्वप्रथम आम्ही डाउकी ब्रिज पाहिला। 1932 मध्ये ब्रिटिश काळात बांधलेला हा ऐतिहासिक सस्पेन्शन पूल उमंगोट नदीवर उभारण्यात आला आहे। स्थानिक भाषेत उमंगोट नदी म्हणून ओळखली जाणारी डाउकी नदी मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या वार्षिक बोट शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे। जैतिया टेकड्या आणि खासी टेकड्यांदरम्यान वाहणारी ही नदी तिच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे। कितना पानी है? 25। डाउकी हे भारत बांगलादेश सीमेवरील एक महत्त्वाचं गाव आहे। इथून भारत आणि बांगलादेश यांना जोडणारा सीमा मार्ग जातो आणि या मार्गाचा मुख्यतः मेघालयातून बांगलादेशात कोळशाच्या वाहतुकीसाठी वापर केला जातो। अशा प्रकारे आमचा आजचा दिवस शिलाँग ते मावलिनॉन्ग आणि मावलिनॉन्ग ते डाउकी असा खूप सुंदर आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला होता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।